ब्रॉट टू यू बाय विगार्ड, को पॉवर्ड बाय सेन्सोडाइन. आपल्यासोबत बोलण्यासाठी राज्यसभेतले नवनियुक्त खासदार डॉक्टर अजित गोपछडे आहेत. त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. सर, पहिला माझा प्रश्न हाच आहे. अनेक राजकीय घडामोडी चालू आहेत महाराष्ट्रामध्ये. देवेंद्र फडणवीस यांनी राजीनाम्याची इच्छा व्यक्त केली. काल रात्री त्यांनी अमित शहा यांची देखील भेट घेतलेली आहे. भाजप कार्यकर्ता म्हणून तुमची पहिली प्रतिक्रिया? खरं तर देवेंद्र फडणवीस हे राजकारणातले आयकॉन मॉडेल आहेत. म्हणजे कोणताही नेता जेव्हा पराभव झाल्यानंतर मी या सगळ्या युद्धाच्या पराभवाला मी जबाबदार आहे असं म्हणायला देखील मनाचा मोठेपणा लागतो. सगळ्या महाराष्ट्रामधले माझ्यासारखे अनेक युवक, मी MBBS MD डॉक्टर आहे, मी राजकारणात गेल्या 20-25 वर्षापासून त्यांच्या नेतृत्वात काम करतो. यश आल्याच्या नंतर पाठ थोपटतात, पण अपयश आल्याच्या नंतर लोक त्या अंगावर घेत नाहीत. पण हा मोठ्या मनाचा दिलदार राजा देवेंद्र फडणवीसांनी स्वतःवर जबाबदारी घेतली आणि स्वतः त्यांनी त्या पराभवाची जबाबदारी घेतली. त्यांचं मनाचा मोठेपणा आहे आणि असा पण नेता लाभणं हे आमच्यासारख्या कार्यकर्त्याचं भाग्य आहे. देखिए, उनका काम है अफवाह से गर्मी बढ़ाना और हमारा काम है माहौल को ठंडा रखना. हमारा नेता कैसा हो जो माहौल को रखे ठंडा वैसा हो. अब की बार वी गॉट एयर कूलर का चमत्कार. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये जनता जनार्दनामध्ये सलग 5 वर्ष काम करून यशस्वीपणे 2019मध्ये एक यशस्वी मुख्यमंत्री म्हणून त्यांनी काम केले. मुंबईतले इन्फ्रास्ट्रक्चरपासून ते आमच्या जलयुक्त शिवार योजनेपर्यंत अनेक गोष्टी आहेत की जे त्या ठिकाणी वैद्यकीय सहायता कक्षामध्ये मी स्वतः कोऑर्डिनेटर म्हणून काम करत होतो. वैद्यकीय क्षेत्रात काम करताना कोरोनाच्या काळामध्ये सरकारी रुग्णालयामध्ये ॲडमिट होणारा मुख्यमंत्री पाहिला का तुम्ही कधी? गरिबांच्या रुग्णालयात जिथं ट्रीटमेंट मिळते त्या रुग्णालयात जाऊन स्वतः ते ॲडमिट झाले. त्यांच्या नावावर एक पतसंस्था नाही, त्यांच्या नावावर एक कारखाना नाही, त्यांच्या नावावर एक शिक्षण संस्था नाही. स्वतःच्या मुलीला शाळेत सोडायला जाणारा पितृहृदयी नेता, आईला मतदानाला घेऊन जाणारा मातृहृदयी नेता आणि माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला राज्यसभेमध्ये पोहोचवणारा जनसामान्यांचा लोकनेता असा माणूस महाराष्ट्राला लाभला हे आमच्या दृष्टीनं भाग्याचं लक्षण आहे. आणि त्यांनी जे काही म्हणलंय त्या पराभवाची जबाबदारी आमची पण आहे. मला देखील साहेबांनी अनेक ठिकाणी प्रभारी केलं होतं. मी देखील राजीनामा द्यायला पाहिजे. मला सांगा, फडणवीस यांच्या या निर्णयावर विरोधक टीका करतायत. जनतेनंच त्यांना मोकळं केलेलं आहे असं म्हणतात विरोधक. त्या विरोधक तर सकाळी उठल्यानंतर जो पोपटलाल आहे, जो बालनाट्याचा एक साधा सदस्य आहे, तो तर काय बोलतो आणि काय बोलत नाही हे त्याला कळत नाही. तारतम्य देखील नसतं. अरे तुम्ही जनता जनार्दनाने ठीक आहे कौल दिला, पण प्रचार काय केला तुम्ही? संविधान बदलू शकतो? न्यायमूर्ती सिकरींनी सांगितलेलं आहे की या संविधानाचा गाभा कोणीही बदलू शकत नाही. अशा पद्धतीचा तुम्ही जनतेच्या गळ्यात उतरण्याचा प्रयत्न केला. मुस्लिमांचं लांगुलचालन केलं. जातीभेद तुम्ही केला, आम्ही केला नाही. राम मंदिराची स्थापना आम्ही केली. तुम्ही प्रत्येक वेळेस वेगवेगळे काही आरोप करता आणि जनता जनार्दन ही हुशार आहे, एवढं काही सोपं समजू नका. आणि या सगळ्या बहुमताचा जो आकडा आमच्या भारतीय जनता पार्टीचा एकट्याचा आमचा बहुमताचा आकडा आहे की जो काँग्रेसचा आकडा 100च्या जवळ पण गेला आहे. झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर. सर, आता पंतप्रधान म्हणून मोदी शपथ घेतील. काही तास 2 दिवस शिल्लक आहेत फक्त, पण तरीही अयोध्येत भाजप जिंकले नाही असंही संजय राऊत म्हणतात. तुम्हीच त्यांचं नाव न घेता. कसं आहे, मी धुळ्याचा प्रभारी होतो साहेब. तुम्ही संपूर्ण 8 विधानसभांमध्ये आम्हाला आघाडी आहे आणि मालेगाव मध्ये जिथे आहे तिथे पूर्ण आम्हाला, जिथं हिंदू बहुल मतदारसंघ आहे त्या ठिकाणात सगळीकडे आम्हाला आघाडी आहे. आणि ज्या ठिकाणी मुस्लिम बहुल मतदारसंघ आहे त्या ठिकाणी त्यांनी 99% मतदान केलेलं आहे. आणि अयोध्येमध्ये देखील कदाचित मी काही तिथला प्रभारी नव्हतो, परंतु मी महाराष्ट्रात असं पाहिलं की ज्या ठिकाणी मुस्लिम बहुल मतदारसंघ आहे, म्हणजे मालेगाव मध्यचं उदाहरण पाहता की सुभाष भामरेंचा निसटता पराभव झाला. मग अशा अनेक ठिकाणी गोष्टी झालेल्या आहेत. माझ्या नांदेडमध्ये देखील संपूर्ण आमच्या मतदारसंघामध्ये आम्ही नेक टू नेक फाईट दिलेली आहे. आता महाविकास आघाडी दावा करते सर विधानसभा आमचीच.
त्यांना स्वप्नात राहा म्हणावं, कारण जनता जनार्दन काय एवढी दूधखुळी नाही आहे. तुम्ही हे देशाचं निवडणूक गल्लीच्या राजकारणावर नेण्याचा जो प्रयत्न केलात हा प्रत्येक वेळी यशस्वी ठरत नाही. आणि मराठा समाजाला आरक्षण फक्त भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखालचं, देवेंद्रजींच्या नेतृत्वाखालचं, एकनाथ शिंदे आणि अजित पवारांच्या नेतृत्वाखालचंच सरकार देणार आहे. आणि त्यामुळे हे आरक्षण देण्यात आम्हीच यशस्वी होणार आहोत. खरं तर आम्हीच सुप्रीम कोर्टामध्ये त्याला स्टँड करणार आहोत. आणि एवढेच नव्हे तर शेतकऱ्यांच्या विषयाबाबतीत भारतीय जनता पार्टीनं अनेक विषय केलेले आहेत. देवेंद्रजींच्या नेतृत्वात जलयुक्त शिवारसारखी योजना त्यांनी यशस्वी केलेली आहे. मुंबईचे इन्फ्रास्ट्रक्चर आहे, कोस्टल रोड आहे, समृद्धी महामार्ग आहे, अनेक विषय आहेत. प्रधानमंत्री फसल विमा योजनेपासून आमच्या पीक विमा योजनेचे वेगळे पैसे शेतकऱ्यांना का असून का टीका करतायत संजय राऊत असतील, शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल, पवार साहेबांची? हे पहा, ही जी मंडळी आहेत हे महाभारतामध्ये ज्या पद्धतीने कौरव जसे यशस्वी झाले काही वेळेला, पण शेवटी सत्याचा विजय होत असतो. जनता जनार्दनाला त्या कळालं नाही. ते मायावी राक्षसासारखा जो विषय असतो ना तसा तो येतो आणि काही काळाकरता मायाजाळ टाकून जातो आणि त्याच्यामध्ये फसते आमची भोळी भाबडी जनता. तशी ती फसली आमची भोळी भाबडी जनता. त्या मायावी राक्षसाच्या मायाजालातून कसं बाहेर निघायचं याची आम्ही आता तयारी केलेली आहे. आता आम्ही संघटन, सरकार, आम्ही सगळे मिळून परत एकदा जनतेच्या दरबारात जाऊ आणि जनतेला हाक मारू आणि देवेंद्रजींच्या नेतृत्वात पुन्हा या विधानसभेमध्ये पुन्हा स्पष्ट बहुमतानं आम्ही सगळेजण एकत्रित येऊन महायुतीचं सरकार स्थापन करू असा मला विश्वास आहे. देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली पुन्हा महायुतीचं सरकार स्थापन करू असा विश्वास जो आहे तो डॉक्टर अजित गोपछडे यांनी व्यक्त केला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट राकेश कुमारसह मी संदीप राजगोळकर, TV9 मराठी, नवी दिल्ली. ब्रॉट टू यू बाय विगार्ड, को पॉवर्ड बाय सेन्सोडाईन. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.